नमस्कार मित्रांनो, मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यासाठी असणाऱ्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आकाश लिगाडे, उपविभागीय अधिकारी चिपळूण। आज आपण या ठिकाणी मतदान साहित्य व मतदान केंद्राची रचना या विषयावर माहिती पाहणार आहोत। निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान साहित्य हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचबरोबर मतदान केंद्र ज्या केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी करावयाची रचना हाही तितकाच महत्त्वाचा भाग निवडणूक प्रक्रियेमध्ये आहे। त्याची माहिती या प्रेझेंटेशन मध्ये आपण पाहणार आहोत। निवडणूक साहित्य ज्या ठिकाणावरून आपणाला निश्चित करून दिलेले आहे, जे आपणास पहिल्या आणि दुसऱ्या प्रशिक्षणामध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी हे आपणाला साहित्य वाटपाचं ठिकाण निश्चित करून देतात। त्या ठिकाणी आणि ज्या वेळेस ते आपणाला निश्चित केलेले त्या वेळेला आणि ज्या टेबलवर अथवा ज्या रूममध्ये आपणास आपले साहित्य आहे त्या ठिकाणाहून ते ताब्यात घ्यायचे आहे। निवडणूक साहित्याची तपासणी हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण आपणाला मिळणारे साहित्य हे जर चुकीचे असेल किंवा आपल्या दिलेल्या केंद्राचं नसेल तर मतदानाच्या वेळेला आणि मतदानाच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता आहे। यापूर्वीही बऱ्याचशा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मध्ये झालेल्या बदलामुळे त्या ठिकाणी रिपोल घेण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे आपणास देण्यात आलेले मतदानाचे साहित्य हे व्यवस्थित असल्याची तपासणी करणं गरजेचं आहे। मतदान केंद्राध्यक्ष यांनी आपल्याला साहित्य प्राप्त झाल्यानंतर जोडपत्र 3 नुसार ते साहित्य आपल्याच केंद्राचं आहे का हे काळजीपूर्वक तपासणे गरजेचं आहे। त्यामध्ये जोडपत्र 3 प्रमाणे आपल्याला ज्या साहित्याची लिस्ट आहे त्या पद्धतीने आपल्याला साहित्य मिळाले का याची खात्री केंद्राध्यक्ष आणि संबंधित केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी यांनी करणे गरजेचं आहे। त्यामध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, त्यासोबत आपणाला दिलेली नमुना 17A म्हणजे मतदार नोंदवही, त्यासोबतच 17C म्हणजे नोंदवलेल्या मताचा हिशोब, त्याच्या आवश्यक असणाऱ्या प्रती आपल्याला दिलेल्या आहेत का, कारण की त्या प्रती आपल्याला पोलिंग एजंटलाही मतदान संपल्यानंतर द्याव्या लागतात। त्यामुळे आवश्यक तितक्या प्रती आपल्याला मिळालेत का याची खात्री करणे गरजेचं आहे। त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे सील, ज्यामध्ये हिरवे पेपर सील, गुलाबी पेपर सील, स्पेशल टॅग, ॲड्रेस टॅग हेही बरोबर आहेत का आणि आपल्याच केंद्राचे आहेत का आणि त्याचे नंबरही आपल्याला दिलेल्या पेपर सील किंवा गुलाबी पेपर सील किंवा ॲड्रेस टॅगशी मॅच होतात का हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे। त्यासोबतच संविधानिक नमुने व लिफाफे दिलेले आहेत ते व्यवस्थित आहेत का हे पाहणं गरजेचं आहे, कारण की याच लिफाफ्यामध्ये तुम्ही मतदान संपल्यानंतर आपलं साहित्य पॅक करत असता। त्यासोबत आपल्याला दिलेले पितळ सील, पक्क्या शाईचा पेन हे पुरेसे आहेत का याचीही खात्री केंद्राध्यक्षांनी करायची आहे। त्यासोबतच प्रदत्त मतपत्रिका ह्या आपणास मिळालेत का आणि आपल्याच केंद्रासाठी असणारे मतपत्रिकेचा नंबर त्यावर आहे का याची खात्री केंद्राध्यक्षाने करायची आहे। त्यासोबतच मतदार यादीच्या ज्या चिन्हांकित 3 प्रती दिलेत त्याही तपासायच्या आहेत की त्या आपल्याच केंद्राच्या आहेत, ही तपासणी करणं गरजेचं आहे। त्यासोबतच वेगवेगळे जे घोषणापत्र आहेत आणि मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी आहेत ह्याचे आवश्यक तितक्या प्रती आपल्याला दिलेत का हेही काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे। त्याचबरोबर आपल्या केंद्रावर जे उमेदवार निवडणूक लढवतात त्यांची व त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीची नमुना स्वाक्षरीची प्रत आहे का याची खात्री करणं गरजेचं आहे, कारण या प्रतीच्या सहाय्यानेच आपण त्या ठिकाणी पोलिंग एजंटची नेमणूक करत असतो। त्यानंतर जे विभेदक चिन्ह असलेला रबरी शिक्का आपल्याला दिलेला आहे तो आपल्याच केंद्राचा आहे का हे पाहणं गरजेचं आहे, कारण की वेगवेगळ्या ठिकाणी सिलिंग प्रक्रियेमध्ये आणि मतदान झाल्यानंतर वेगवेगळ्या लिफाफे किंवा नमुने किंवा घोषणापत्र याच्यावर हा रबरी शिक्का आपण उमटवत असतो। त्यामुळे ते आपल्याच केंद्राचं आहे का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। त्यासोबतच आपणाला दिलेली ASD लिस्ट म्हणजे जे गैरहजर, स्थलांतरित व मयत मतदारांची यादी जी आहे ती आपल्याच केंद्राशी संबंधित आहे का हेही बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। हे सगळं साहित्य चेक केल्यानंतर ते बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच त्या संबंधित अधिकारी आणि केंद्राध्यक्षांनी
त्या ठिकाणावरून निघायचं आहे आणि हे सर्व साहित्य बरोबर असल्याचा अहवालही क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे द्यायचा आहे. हे साहित्य प्राप्त झाल्यानंतर आपणास मतदान यंत्राची तपासणी करणं गरजेचं आहे, कारण की ते यंत्र आपल्या मतदान केंद्राचं आहे का हे तपासणं गरजेचं आहे. त्यासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याच्यावर जे ॲड्रेस टॅग लावलेले आहेत त्या नंबरवरून ते आपल्याच केंद्रासाठी तयार करण्यात आलंय का याची खात्री केंद्राध्यक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांनी करायची आहे. त्यापैकी सीयू मशीनच्या तपासणीमध्ये बॅटरी आणि कॅन सेटचा जो सेक्शन आहे तो सेक्शन ॲड्रेस टॅगने सीलबंद असणे आवश्यक आहे. ते सीलबंद आहे का हे तपासायचं आहे. त्यासोबतच कंट्रोल युनिटवर जी गुलाबी कागदी मोहर लावण्यात आलेली आहे ती व्यवस्थित आहे का हेही बघणं गरजेचं आहे. आणि ती जर फाटलेली किंवा अन्य पद्धतीने त्याच्याशी काही छेडछाड झाल्या असल्यास ती बाब निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. त्यासोबतच सीयू ची बॅटरी किती % आहे हे पाहण्यासाठी सीयूच्या मागे असणारा ऑन ऑफ स्विच चालू करून बॅटरीचे पर्सेंटेज चेक करायचं आहे. परंतु बॅटरीचं पर्सेंटेज चेक करताना ते स्विच चेक करून झाल्यानंतर आठवणीने बंद करायचं आहे, कारण की ते जर स्विच चालू राहिलं तर आपली बॅटरी दिवसभर कमी होऊन ॲक्च्युअल मतदानाच्या वेळी ही बॅटरी कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मतदान सीयूची हे स्विच चालू केल्यानंतर ते बंद करायलाही विसरायचं नाहीये. आणि साहित्य प्राप्त झाल्यानंतर सीयू जोडून कोणत्याही मशीनला बीयू किंवा व्हीव्हीपॅटला जोडून मॉकपोल करावायचा नाही. त्यासोबतच आपल्याला देण्यात आलेले व्हीव्हीपॅट हे कडक उन्हामध्ये बाहेर काढायचं नाही, कारण की व्हीव्हीपॅट यंत्र हे लाईट व टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे ते बंद पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे ते व्हीव्हीपॅटचं मशीन कडक उन्हामध्ये बाहेर काढायचं नाही. यानंतर आपणाला प्राप्त झालेले मतदान यंत्र म्हणजेच बीयू हे चेक करायचं आहे की ते सीलबंद आहे का आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं बदल करता येणार नाही. आणि त्याचे ॲड्रेस ट्रॅकची तपासणी करून ते आपल्याच केंद्राचं आहे का हेही तपासायचं आहे. आणि त्यावर लावण्यात आलेलं पिंक पेपर सील हे व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्यायची आहे. त्यासोबतच त्या मतदान यंत्रामध्येच म्हणजेच बीयू मध्ये जी मतपत्रिका लावलेली आहे त्या मतपत्रिकेवर उमेदवाराचे नाव आणि त्या समोरील निळे बटन हे तंतोतंत जुळतंय का आणि मशीन मधील जी बटनामधील डिवायडिंग लाईन आणि मतपत्रिकेवरील दोन उमेदवाराच्या मधील लाईन ही बरोबर मॅच झाली आहे का याची खात्री त्या ठिकाणी करायची आहे. या पद्धतीने पिंक पेपर सील आणि ॲड्रेस टॅग याची खात्री या बीयू युनिटच्या बाबतीत करायची आहे. यासोबतच या बीयू युनिटवर जी मतपत्रिका लावण्यात आलेली आहे त्याच्या समोरचा दिवा आणि बटन हे रेषेशी जुळतंय का हे चेक करायचं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला दिलेल्या मतदान यंत्रावरील ज्या ठिकाणी उमेदवाराची नावे नाहीत ती सर्व बटणे मास्क म्हणजेच बंद केलेली आहेत का हे तपासायचं आहे. आणि ज्या ठिकाणी उमेदवाराची नावे आहेत ती सर्व बटणे निळी आहेत का म्हणजेच अनमास्क आहेत का याची तपासणी करायची आहे. त्यासोबतच आपणाला देण्यात आलेले बीयू चा थंब व्हील हा पहिल्या युनिटसाठी 1, दुसऱ्या युनिटसाठी 2 आणि तिसऱ्या युनिटसाठी 3 अशा पद्धतीने सेट किंवा ॲडजस्ट केलेला आहे याची ही तपासणी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी करायची आहे. त्यानंतर आपल्याला दिलेल्या जे व्हीव्हीपॅट आहे त्या व्हीव्हीपॅटचा हा मागील बाजूचा नॉब ट्रान्सपोर्ट मोडमध्ये किंवा बंद स्थितीमध्ये असताना तो आडवा असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच व्हीव्हीपॅटचा पेपर रोल सेक्शन हा सीलबंद आहे का आणि त्याच्यावरच्या ॲड्रेस ट्रॅकवरून ते आपल्याच केंद्राचा आहे का याची तपासणी करायची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मॉकपोलच्या पूर्वी म्हणजेच साहित्य वाटपाच्या दिवशी व्हीव्हीपॅट अथवा बीयू किंवा सीयू यांची जोडणी करून मॉकपोल घ्यायचा नाही. या पद्धतीने आपले सर्व मशीन्स या सीलबंद आणि व्यवस्थित आहे याची खात्री केल्यानंतर आपणाला देण्यात आलेली चिन्हांकित मतदार यादी त्याच्या 3 प्रती आपणाला देण्यात येतात.
ती चिन्हांकित मतदार यादी आपल्याच केंद्राची आहे का याची खात्री करायची आहे। त्या यादीमध्ये पीबी, ईडीसी व डिलीटेड अशा ज्या नोंदी आहेत त्या तपासून पाहायच्या आहेत आणि त्याचा गोषवारा म्हणजेच डिलीटेड मतदार किती आहेत आणि एकूण मतदार किती आहेत याची संख्या जुळते का हेही तपासणे गरजेचं आहे। आणि तिन्ही यादीमधील हे जे काही मार्किंग आहे म्हणजे जे खुणा केल्या आलेल्या आहेत पीबी, ईडीसी आणि डिलीटेड त्या खुणा तिन्ही यादीमध्ये सारख्याच आहेत का याची तपासणी करणं गरजेचं आहे। आणि या चिन्हांकित मतदार यादी सोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सही केलेलं जोडपत्र चार्ज प्रमाणपत्र आहे का याची तपासणी करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने आपलं सर्व साहित्य योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर आपला प्रवास हा मतदान केंद्राच्या दिशेने होणार आहे। मतदान केंद्राच्या दिशेने जाताना किंवा मतदान केंद्रावर जाताना आपणाला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पुरवलेल्या गाडीमधूनच प्रवास करायचा आहे, कारण की मतदान यंत्र घेऊन जाताना ते GPS असणाऱ्या गाडीमधूनच नेणं आवश्यक आहे। आणि सदरची गाडी किंवा सदरचं वाहन हे कोणत्याही ठिकाणी किंवा मतदान केंद्रावरील या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही ठिकाणी थांबायचं नाही, अन्यथा या संबंधित यापूर्वीही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारवाईचे प्रसंग झाल्याचे दिसून आलेलं आहे। पोहोचल्यानंतर मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष आणि कर्मचारी यांनी आपलं केंद्र ज्या ठिकाणी आहे आणि आपल्याला दिलेल्या केंद्राचा पत्ता किंवा इमारतीचा पत्ता किंवा खोलीचा पत्ता हे बरोबर असल्याची खात्री करायची आहे। त्या केंद्राच्या बाहेर 100 किंवा 200 मीटरची रेषा संबंधित केंद्राचे अध्यक्ष यांनी आखून घ्यायची आहे आणि 100 मीटरच्या आतमध्ये जे काही प्रचार साहित्य असेल त्याच्यामध्ये राजकीय फोटो, झेंडे किंवा इतर प्रचाराचं साहित्य असेल ते काढून टाकायचं आहे आणि त्या केंद्रावर पुरेसे फर्निचर, दिवाबत्ती किंवा इतर सोयी उपलब्ध आहेत का याची खात्री करावी। अन्यथा ते जर कमी असतील तर आपल्या क्षेत्रीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून त्या गोष्टीची पूर्तता करून घ्यायची आहे। मतदान केंद्रामध्ये त्या वर्गाच्या भिंतीवर, जमिनीवर किंवा इतरत्र ठिकाणी राजकीय पक्ष, राजकीय नेते यांचे फोटो किंवा त्यांच्या चिन्हाशी साधर्म्य असलेले चित्र असतील तर ती झाकावेत किंवा ते उलटे करून ठेवावेत। म्हणजे निवडणूक भंगाविषयी कोणत्याही साहित्य त्या ठिकाणी असल्यास, त्याच्या परिसरात असल्यास ते काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर आपणाला मतदान केंद्राच्या बाहेर ज्या गोष्टी प्रदर्शित करायच्या आहेत त्या गोष्टी जसे नमुना 7 किंवा डमी मतपत्रिका किंवा आत बाहेरचे बोर्ड असतील किंवा ईव्हीएम मशीनचा कार्डबोर्ड साईजचा जो नमुना आहे या किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निरीक्षणात त्याचे फलक असतील, ह्या सर्व फलक आणि सर्व बाबी मतदान केंद्राच्या बाहेर ज्या त्या ठिकाणी चिटकवण्याचं काम या इलेक्शनच्या पहिल्या दिवशी आपणास करायचं आहे। त्यानंतर मतदान केंद्राची रचना करायची आहे। ती रचना करताना काही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आपल्या मतदान केंद्राबाहेर मतदारांना थांबण्यासाठी पुरेशी जागा असल्याची खात्री करायची आहे। शक्यतो एखाद्या इमारतीमध्ये एकापेक्षा जास्त केंद्र जर असतील तर प्रत्येक केंद्रासाठी प्रत्येक केंद्रातील मतदार वेगळ्या ठिकाणी थांबतील अशा पद्धतीने त्याची रचना करायची आहे। मतदान केंद्राबाहेर स्त्री पुरुष यांना वेगवेगळी रांग लावता येईल अशा पद्धतीची अरेंजमेंट आपण करायची आहे आणि मतदारांना आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग असणं आवश्यक आहे। ज्या केंद्रामध्ये एकच दरवाजा असेल त्या ठिकाणी बांबू किंवा दोर यांच्या सहाय्याने आत आणि बाहेर जाण्याचे वेगवेगळे रस्ते आपण तयार करायचे आहेत। त्यासोबतच मतदान केंद्राच्या बाहेर 3 रांगा असाव्यात, एक पुरुष मतदारांसाठी, एक महिला मतदारांसाठी आणि तिसरी दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिक संघट असावी। 2 महिला मतदारानंतर एक पुरुष मतदार मतदानासाठी मतदान कक्षामध्ये येईल आणि दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांना शक्यतो रांगेमध्ये उभे करू नये, त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे। परंतु एकाच वेळी जास्त दिव्यांग मतदार हजर असतील तर त्यांची स्वतंत्र रांग करावी आणि त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे। मतदानाच्या दिवशी दिवसभरात मतदान केंद्रावर स्वयंपाकाची किंवा कोणत्याही प्रयोजनार्थ विस्तव पेटवण्याची परवानगी देण्यात येऊ नये।
या पद्धतीने आपल्या मतदान केंद्राची रचना असावी, ज्यामध्ये मतदार आतमध्ये जाईल तो पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे जाईल, 1 2 3 या अधिकाऱ्यांची रचना या पद्धतीने असेल आणि त्याच्या मागील बाजूस मतदान प्रतिनिधी म्हणजेच पोलिंग एजंट असतील आणि पुढच्या बाजूला वोटिंग कंपार्टमेंट असेल। सदर कंपार्टमेंट ची रचना करताना या पद्धतीने असावी की जेणेकरून तो मतदार कोणत्या व्यक्ती उमेदवारास मतदान करतोय हे पोलिंग एजंट किंवा आपले मतदान अधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला ते दिसता कामा नये। त्यासाठी मतदान कक्ष हे त्या केंद्रामध्ये अशा पद्धतीने असावे की ज्याच्या मागे खिडकी किंवा एखादा झरोका अशा कोणत्याही प्रकारची गोष्ट असणार नाही की ज्यामुळे मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होऊ शकेल। या पद्धतीने आपण मतदान कक्षाची रचना करायची आहे आणि ही रचना करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की मतदान कक्षामध्ये पुरेसा प्रकाश उपलब्ध असेल, जेणेकरून त्या मतदाराला मतदान करताना उमेदवाराचं नाव स्पष्टपणे वाचता येऊ शकेल। त्या मतदान कक्षामध्ये वरून किंवा इतर पुढून उच्च दाबाचा दिवा किंवा थेट प्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी, कारण की व्हीव्हीपॅट हे यंत्र लाईट आणि हीट सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यावर डायरेक्ट कोणताही प्रकाश पडणार नाही याची दक्षता घ्यावी। आणि मतदान कक्ष खिडकी किंवा दरवाजाच्या बाजूने असता कामा नये की ज्यामुळे मतदानाच्या गुप्ततेचं उल्लंघन होऊ शकेल। त्या पद्धतीने मतदान कक्षाची रचना असावी। या पद्धतीने मतदान यंत्राची जोडणी करताना आपल्या दिलेल्या कॅरिंग केसमधून बीयू आणि सीयू काढावं आणि बीयू आणि व्हीव्हीपॅट हे कंपार्टमेंट वोटिंग कंपार्टमेंट म्हणजेच मतदान कक्षामध्ये असावे, तर कंट्रोल युनिट हे मतदान अधिकारी 3 याच्या टेबलवर असावं। मतदान यंत्रांची जोडणी करताना सीयू हे बंद असावं आणि व्हीव्हीपॅटचा पेपर लॉक हा आडव्या स्थितीत म्हणजेच बंद स्थितीत असावा। यामध्ये जोडणी झाल्यानंतर जी काही केबल ची जोडणी आपण करणार आहोत ती केबल या पद्धतीने ग्रीन पद्धतीने असावी की जेणेकरून ती केबल ओलांडून त्या मतदाराला मतदान कक्षात जाण्याची वेळ येऊ नये। या पद्धतीने काळ्या पद्धतीने ती केबल नसावी, कारण की लोंबती किंवा लटकती केबल त्या मतदाराच्या पायाला किंवा अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पद्धतीने मतदान यंत्राची जोडणी करावी। बीयू प्रथमतः व्हीव्हीपॅटला जोडावे आणि व्हीव्हीपॅट मशीन हे सीयूला जोडावे। या पद्धतीने जोडणी करून आपण आपले मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज ठेवायचं आहे। अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।